जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम। जय गौरानिताई गौरानिताई जय गौरानिताई। जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण। कोणाला आठवते आपण काय केलं मागच्या आठवड्यात? हरे कृष्ण प्रभूजी. मागच्या आठवड्यात आपण 9वा अध्याय सुरू करून पहिला श्लोक घेतला होता. तर पहिला श्लोक बेसिकली श्रीकृष्ण भगवानांनी अर्जुनाला सांगायला सुरुवात केली आहे. म्हणजेच अर्जुनाला म्हणजे आपल्या सगळ्यांना ऍज वेल बेसिकली की ज्या 9 प्रकारच्या ज्या भक्ती आहेत, म्हणजे ऐकणं किंवा कीर्तन करणं, स्मरण करणं, पाद म्हणजे चरणांची सेवा करणं वगैरे, हे जे 9 प्रकारच्या भक्ती आहे, ह्याचा आपण अजून आध्यात्मिक दृष्टीने किंवा त्या भावनेने आपण कृष्ण भावनेकडे जर गेलो तर आपली
कृष्ण भावना जास्तीत जास्त वाढेल आणि कृष्ण भावना जास्तीत जास्त वाढेल बेसिकली हे सगळं आपल्याला या अध्यायामध्ये सांगणार आहे. म्हणून कृष्ण भगवान या श्लोकाला की हा गुह्य म्हणजे फार कॉन्फिडेन्शियल श्लोक आहे असं म्हणून इथे संबोधित केलेलं आहे. आणि एक महत्वाचा जो मला पॉइंट आवडला प्रभूजी, म्हणजे थोडंसं मला पहिल्यांदा कळत नव्हतं की श्रीकृष्णाचा कोण कसा मत्सर करू शकतो. पण जे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की कधी कधी म्हणजे व्यक्ती कृष्णावर असे डाऊट घेतात की 16,000 बायका केल्या किंवा हा तो काय काळ आहे वगैरे असं, तर त्या दृष्टीने तुम्ही म्हणत होते ते मत्सर आणि द्वेष. तर कृष्णाबद्दल ज्यांना ज्ञान नसेल त्यांना जर आपण पुन्हा पुन्हा कृष्ण भावनांबद्दल प्रवृत्त करायचा प्रयत्न केला तर ते कदाचित अजून दूर जाऊ शकतात. त्यामुळे बेटर नॉट टू मीन्स त्यांच्याकडे जास्ती त्यांना भाष्य करायचं नाही. हे एक महत्वाचा पॉइंट मला जो जाणवला तो एक मी सांगू इच्छिते प्रभूजी. आणि इथे हे सगळ्या दृष्टीने आपण जर या श्लोकात अजून एक मला महत्वाचं तीव्रतेने जाणवलं की भक्ती वाढवण्याचा मार्ग सांगितलेला, ज्याच्याकडून आपल्याला ज्ञान तर आतापर्यंत भगवान काय आहेत हे कळालेलं आहे, पण ते ज्ञान कसं अप्लाय करायचं हे या श्लोकापासून किंवा या अध्यायापासून आपल्याला महत्वाचं कळणार आहे. हरे बरं, कृष्ण प्रभू. 2-3 पॉइंट्स आहेत माताजी, जरा थोडं मला करेक्ट करावं लागेल. पण आधी बाकीच्यांना बोलू दे, मग नंतर बोलतो मी. अभिनील प्रभू, सुहास प्रभू, काही तुमचे काय पॉइंट्स आहेत? नाही प्रभू, गेल्या वेळेस आम्ही नव्हतो. ओके, ठीक आहे. अभिनील प्रभू. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण प्रभू, आय थिंक माताजीने कव्हर केलं, पण एक हे होतं की लाईक तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने, म्हणजे त्यांनी श्रीकृष्णाने अनसूयवे असं जे म्हटलं आहे की एक आपली पात्रता असते, आणि त्यांनी इथे अर्जुनाची ती पात्रता आहे, म्हणजे अर्जुन तर पात्र होताच, पण हे आपल्यासाठी पण आहे की आपण ह्या स्टेज पर्यंत आलो आहोत आणि इथून आता पुढे जे ज्ञान देणार आहे ते एकदम गुह्यतम ज्ञान आहे. तर एक 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 ज्याची पात्रता असते आणि जो अमत्सरी असतो त्यालाच ते पुढे समजू शकतं, हे एक दर्शवण्याचा एक प्रयत्न केलाय श्रीकृष्णाने इथे. तर आणि हे म्हणजे परम गोपनीय ज्ञान आहे, याबद्दल त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी एक एक अजून एक वर्ड होता, इदन तू ते, म्हणजे ह्यांनी हे जे डायरेक्ट आपल्याला म्हणजे ते सांगत आहेत, हे एक मला ऍड करावं असं वाटतं. हरे कृष्ण. थँक्यू. परत 2-3 पॉइंट्स होते की ते सीमा माताजी अगदी बरोबर बोलल्या की हे मत्सरी लोकांना हे ज्ञान खरं नाही दिलं पाहिजे. तर त्याची ना जरा 1-2 कारणं बघून घेऊया. आणि कृष्ण पण ह्याबद्दल बोलतो. संपूर्ण भगवद्गीता सांगून झाल्यानंतर जे समारोपण करायचं असतं त्या रिलेटेड जे नॉलेज दिलंय कृष्णाने अर्जुनाला, त्याच्यामध्ये कृष्ण ते बोललाय, इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. माझ्या मते हा बहुतेक 68वा 67वा श्लोक आहे 18व्या अध्यायामध्ये, का 71वा श्लोक, असं काहीतरी श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये तो बोलतोय की जो माझा भक्त नाहीये त्याला हे ज्ञान देऊ नका म्हणून. आता आपल्याला प्रश्न पडू शकतो की असं कसं, कृष्ण बोलतो मी समोहम सर्व भूतेषु, मी सगळ्यांना इक्वली ट्रीट करतो आणि मी संपूर्ण सर्व सृष्टीचा देव आहे, सगळ्या जीवमात्रांचा देव आहे मी. मग असं तो का करतो की काही लोकांना देतो आणि काही लोकांना देत नाही म्हणून. तर त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा मत्सरी लोक कृष्णाबद्दल हे ज्ञान ऐकतात ना, त्यावेळी ज्या पण कारणामुळे त्यांना कृष्णाबद्दल मत्सर निर्माण झालेला असतो ना, ते कारण, त्या कारणाची वृद्धी होते. म्हणजे काय की कृष्णाबद्दल त्यांचा मत्सर अजून वाढतो. त्यामुळे काय होतं की जर का ते कृष्णाकडे काही काळानंतर परत येऊ शकले असते तर तो काळ अजून लांबतो, त्यांना अजून जास्ती वेळ लागतो कृष्णाकडे यायला.
तर मग प्रश्न निर्माण होऊ शकतो, मग आपण कोणाला प्रीचिंग करायलाच नको, कारण आपल्याला माहिती नाही आहे की बाबा कोण व्यक्ती किती मत्सरी आहे किंवा मत्सरी नाही आहे वगैरे. तर मग ते तसं नाही आहे. भक्त काय करतो, भक्त जो असतो ना तो जास्ती कृष्णापेक्षा दयाळू असतो, त्यामुळे तो प्रत्येकाला ज्ञान द्यायचा प्रयत्न करतो. पण भक्त हे सुद्धा करतो की जेव्हा समोरच्याला ज्ञान देतो ना आपण, त्यावेळी आपण त्याचं ते मेजरमेंट करायला लागतं आपल्याला, की बाबा ती व्यक्ती खरोखर एक्सेप्ट करते का अननेसेसरीली आर्ग्युमेंट्स करते, का कृष्णाबद्दल वाईट साईड बोलते, का तो म्हणजे जास्तीत जास्ती त्याला ह्या ज्ञानाला रेझिस्ट करायचा प्रयत्न करतोय वगैरे. आणि हे केल्यावरती ना आपल्याला अंडरस्टँड होतं आपल्याला की बाबा हां ती व्यक्ती एक्सेप्ट करत नाहीये, मग आता आपल्याला स्टॉप केलं पाहिजे म्हणून. तर कोणालाही प्रचार करू नये ही एक्स्ट्रीम चूक झाली, आणि सगळ्यांना अगदी त्यांना आवडत नसेल तरीही प्रचार करत राहावं ही अजूनही एक एक्स्ट्रीम चूक झाली. त्यामुळे एक बॅलन्स निर्माण केला जातो की आपण प्रचार करायचा प्रयत्न करायचा जेवढं शक्य आहे तेवढं सगळ्यांना, पण बघत राहायचं की बाबा ती समोरची व्यक्ती रिसेप्टिव्ह आहे का नाही, समोरची व्यक्ती हे नॉलेज एक्सेप्ट करतंय का कृष्णाला अजून वाईट साईड बोलतंय, कृष्णापेक्षा अजून लांब जातंय, अजून अपराध करतंय का. आणि मग तसं जर वाटलं तर मग लगेच स्टॉप करायचं. तर हे मग आपल्याला थोडं काय म्हणतो आपण, जसं जसं प्रीचिंग करत जाऊ तसं आपल्याला थोडं नॉलेज येत राहतं, एक्सपिरियन्स येत राहतो, आणि त्याप्रमाणे आपण करू शकतो ते. आणि तुमच्यापैकी कोण सांगू शकेल हे ज्ञान गुह्यतमम असं कृष्णाने का म्हटलंय? मी गुह्यतममचा अर्थ नाही विचारत आहे, गुह्यतमम का म्हटलं ह्या ज्ञानाला, कोण सांगेल? कारण आपण कृष्ण भगवानांच्या म्हणजे भक्तीची नेक्स्ट लेवल जाऊन नेक्स्ट लेवल म्हणजे भक्तीच्या लेवलला जाऊन आपण कृष्णाच्या जवळ जातो. तर हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा आपल्याला ते काय आहेत, म्हणजे कृष्ण भगवान हे परमश्रेष्ठ आहे हे सगळं जाणून आपण या स्टेजला पोहोचू शकतो, म्हणून गुह्यतम म्हटलेलं. बरं, तर मी अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर हे ज्ञान कृष्णाबद्दल आहे, भगवानबद्दल आहे हे ज्ञान. हां, आणि भगवानांचं नॉलेज असल्यामुळे ते सुप्रीम नॉलेज आहे. ते परमात्म्याच्या लेवलचं नॉलेज नाही आहे, किंवा ब्रह्मणच्या लेवलचं नॉलेज नाही आहे, किंवा जीवात्म्याच्या लेवलचं नॉलेज नाही, किंवा प्रकृतीच्या लेवलचं नॉलेज नाही, किंवा काळाचं नॉलेज नाही आहे. ते भगवानचं नॉलेज आहे, आणि भगवान इज द सुप्रीम, म्हणून त्याच्या व्यतिरिक्त असं कोणतं ज्ञान असूच शकत नाही की ते ह्यापेक्षाही चांगलं असू शकतं, म्हणून गुह्यतमम. चला आपण आज दुसरा श्लोक बघूया. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. अनुवाद. हरे कृष्ण. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता कृष्णाने काय केलं इकडे, तर हे जे ज्ञान तो आता आपल्याला देणार आहे त्या ज्ञानाबद्दलची थोडीशी माहिती दिलेली आहे. आणि माहिती देताना तो काय करतोय, तर ह्या ज्ञानाच्या 8 अशा क्वालिटीज तो इथे मेन्शन करतोय आता. ठीक आहे. तर तो कोणाला आठवतंय 7व्या अध्यायाची जे पहिले 2-4 श्लोक होते त्याची सुरुवात कशी होती, आठवते कोणाला? नाही आठवत आहे तर काळच लोटून गेला ना. तर 7व्या अध्यायाची सुरुवात आणि 9व्या अध्यायाची सुरुवात ऑलमोस्ट सिमिलर आहे. तर 7वा अध्याय सुरू करताना सुद्धा कृष्णाने तो जे ज्ञान देणार आहे त्या ज्ञानाची प्रशंसा केलेली पहिल्या 3 श्लोकांमध्ये, की ते ज्ञान कसं मिळवायचं. मय्यासक्त मनः पार्थ, म्हणजे कृष्णावरती मन आसक्त करायचं, ते कसं करायचं त्याबद्दल त्यांनी सांगितलं. नंतर जे तो ज्ञान देणार आहे ते ज्ञान सर्वात उत्तम कसं आहे ते त्यांनी सांगितलं, आणि ते नंतर किती दुर्लभ आहे ते 3ऱ्या श्लोकात सांगितलं. तर इथे 9व्या अध्यायाची पण सुरुवात कृष्ण तशीच करतोय.
तर ह्याचा अर्थ हा नाहीये की ते जे ज्ञान जे तो 7व्या अध्यायामध्ये जे बोलत होता आणि हे ज्ञान जे तो 9व्या अध्यायात आता बोलणार आहे हे वेगळं वेगळं आहे. त्याचं वेगळं नाही आहे ते. ते दोन्ही सेमच आहे. भक्तियोगाचंच नॉलेज आहे. ओके. तो इथे ह्याची परत प्रशंसा करतोय कारण अर्जुनाने एक 8व्या अध्यायात प्रश्न विचारलेला, ज्यामुळे कृष्णाने त्या प्रश्नाचं उत्तर देताना पूर्ण 8वा अध्याय बोललेला. आणि आता 9वा अध्याय सुरू करताना तो परत त्या आधीचं जे ज्ञान जे तो सांगायला चालू केलेलं त्या ज्ञानावरती तो परत आलेला आहे. त्यामुळे तो परत तो ट्रॅक पकडतोय, त्यामुळे परत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतोय. 7व्या अध्यायामध्ये सुद्धा कृष्ण भौतिक जगातनं आपण कृष्णाला कसं ओळखू शकू ते सांगितलंय. 9व्या अध्यायात पण थोडं सिमिलरली सांगितलंय. 7व्या अध्यायामध्ये त्याला मिळवणं किती डिफिकल्ट आहे आणि किती सोपं आहे ते पण सांगितलंय. तेच 9व्या अध्यायामध्ये पण 11व्या 12व्या श्लोकामध्ये त्यांनी किती डिफिकल्ट आहे ते सांगितलंय आणि 13व्या 14व्या श्लोकामध्ये किती सोपं आहे ते पण सांगितलेलं आहे. पण नंतर काही श्लोकांमध्ये कृष्णाने कोण त्याच्याकडे येत नाही आणि कोण त्याच्याकडे येतं ते सांगितलंय. 9व्या अध्यायामध्ये सुद्धा सिमिलरली सांगितलंय. 7व्यामध्ये देवी देवतांची पूजा करणाऱ्यांचं काय होतं ते सांगितलंय, का करतात ते सांगितलंय. 9व्या अध्यायामध्ये त्यांचं काय होतं ते सांगितलंय त्यांनी. आणि भक्तीच्या बद्दल जे नॉलेज आहे ते अजून त्यांनी वाढवलेलं आहे. तर आता पहिलं तो काय सांगतोय, राजविद्या म्हणजे किंग ऑफ नॉलेज, ज्ञानाचा राजा आहे. तर राजा आपण का ह्याचं उदाहरण घेतो, कारण राजा एखाद्या किंगडम मध्ये जो असतो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अशी कोणतीही व्यक्ती नसते. राजा जे डिसाईड करतो तेच फायनल असतं. तसंच इकडे ह्या ज्ञानाला पण कृष्ण राजविद्या म्हणतोय, ज्ञानाचा राजा म्हणतोय. मिनिंग हे जे ज्ञान आहे त्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणतंही ज्ञान नाही. हे ज्ञान एकदा मिळवलं की अजून काहीही मिळवायची आवश्यकता पडत नाही. नंतर राजगुह्यम म्हणजे जे पण गोपनीय ज्ञान असतं, त्या गोपनीय वेगळ्या वेगळ्या ज्या प्रकारचे ज्ञान आहेत, गोपनीय ज्ञान आहे, त्या सगळ्या गोपनीय ज्ञानांमध्ये हे जे ज्ञान तो जे आता देणार आहे ते गोपनीय ज्ञानांचा राजा आहेत. पवित्रम म्हणजे आपण हे ज्ञान हे जे ज्ञान आहे ते स्वतः म्हणजे संपूर्ण पवित्र आहे. हे ज्ञान आपण मिळवायचा प्रयत्न केल्यावरती आपण सुद्धा पवित्र बनतो. आणि हे ज्ञान जे पवित्र नाहीत आणि ज्यांना पवित्र बनायची इच्छा पण नाही त्यांना ते मिळत नाही. वेगळ्या वेगळ्या अँगलनी आपण पवित्रम ह्या शब्दाचा अर्थ बघू शकतो. उत्तमम म्हणजे ह्या ज्ञानापेक्षा उत्तम असं कोणतंही ज्ञान नाहीये, कारण ते परमार्थाचं ज्ञान आहे. हे जगताचं ज्ञान नाहीये, भौतिक जगताचं ज्ञान नाहीये ते. प्रत्यक्षावगमम म्हणजे आपण हे ज्ञान मिळवता मिळवता त्या ज्ञानाची प्रचिती पण होते आपल्याला, आपण त्याचा साक्षात्कार मिळतो आपल्याला. आणि हे कसं होतं की जशी जशी आपण कृष्णाची भक्ती करतो तसं तसं कृष्ण आपल्याला आशीर्वाद देत राहतो, तशी तशी कृष्णाची कृपा होते आपल्यावरती. आणि जशी जशी कृपा होते तसं तसं आपल्याला कृष्णाबद्दल एक एक्सपिरियन्स मिळतो, एक साक्षात्कार होतो. आणि तशी तशी कृष्णाबद्दल आपली अजून भक्ती वाढते आणि तसा तो अजून साक्षात्कार देतो. हे चालतच राहतं. आपण बघतो ना की आज आपण इतक्या वर्ष आपण आता भगवद्गीता शिकतोय, तर आज जेवढी आपल्याला कृष्णाबद्दल ज्ञान आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, त्या कंपॅरिझनमध्ये 2 वर्ष आधी 3 वर्ष आधी किती होतं? बऱ्यापैकी कमी होतं ना. आज खूप वाढलेलं आहे. ते का वाढले? कारण कृष्णाने आपल्याला रेसिप्रोकेट केलं आहे, आपल्या भक्तीला रेसिप्रोकेट केलेलं आहे. धर्म्यम म्हणजे हा खरा धर्म आहे. आणि हे का ते आपण प्रत्येक ह्या क्वालिटीज आहेत ना त्याचं आपण डिटेलमध्ये अर्थ बघून घेऊया. सुसुखम अगदी आपण आनंदाने परफॉर्म करतोय, ही भक्तीची आहे ती. तुम्ही कधी बघितलंय कोणी व्यक्ती अगदी रडत रडत रामाचं किंवा कृष्णाचं नाव घेते वगैरे, मला नाही घ्यायचं कृष्णाचं नाव, मला नाही करायचं. ऑफिसमध्ये आपण जेव्हा काम करतो त्यावेळी किती आपल्याला त्रास सहन करावा लागतो. आपल्याला बॉसची बोलणी ऐकावी लागतात,
आपले कोणी गोष्टी कधी कधी ऐकत नाहीत, कधी कधी आपलं काम नीट होत नाही वगैरे, तरी सुद्धा आपल्याला आवडो न आवडो आपण काम करायला जातो. कारण का, तर तिकडे सॅलरी मिळत असते, बरोबर. त्यामुळे काय होतं, तिकडे आनंदाने परफॉर्म करत नाही गोष्ट. कितीही वाईट वाटलं, आवडलं नाही तरी सुद्धा आपण करतो. पण भक्ती ही अशी गोष्ट आहे, ती 100% व्हॉलंटरी आहे. कोणत्याही प्रकारे कृष्णाने आपल्यावरती कसलाही दबाव टाकलेला नाहीये, किंवा कोणीही भौतिक जगातली कोणतीही व्यक्तीने तुमच्या डोक्यावरती बंदूक ठेवली नाहीये, किंवा काठी घेऊन उभा नाहीये बाजूला की कृष्णाची भक्ती कर, कृष्णाचं नाव घे म्हणून. तरी पण तुम्ही स्वतःहून करताय. तुम्ही का करताय? कारण तुम्हाला त्यातनं आनंद मिळतोय. तुम्हाला जर त्यातनं दुःख मिळत असतं, कृष्णाची भक्ती केल्यावरती जर का दुःख मिळत असतं, तर तुम्ही केलंच नसतं. कृष्णाची भक्ती केल्यावर आनंद मिळतोय आणि तो आपण स्वाभाविकपणे करतोय. ओके, म्हणून कृष्ण त्याला सुसुखम कर्तुम म्हटलेलं आहे. आणि मग अव्ययम आहे, म्हणजे जी पण आपण भक्ती करतो त्याचा कधीही ऱ्हास होत नाही. ती आपल्या बरोबरच राहते आणि आपल्याला अजून अजून कृष्णाकडे पुढे घेऊन जाते. अविनाशी आहे, शाश्वत आहे ही भक्ती. ठीक आहे, पटकन एकदम सार बघून घेऊया, तसं आपण बोललो ह्याबद्दल. राजविद्या आणि राजगुह्यमचा गौरव केलाय कृष्णाने. हे सर्वात गोपनीय असं ज्ञान आहे. तर ते का आहे ते आपण अजून पुढच्या श्लोकांमध्ये बघून घेऊया, पुढच्या स्लाइड्समध्ये बघून घेऊया. तर ते हे शरीराशी संबंधित नाहीये हे ज्ञान, आणि आपल्या ज्या तात्पुरत्या गरजा असतात त्यांच्याशीही संबंधित नाहीये. तर हे शाश्वत असं कृष्णाबद्दलचं ज्ञान आहे, हे आत्म्याबद्दलचं ज्ञान आहे, आत्म्याचा आणि परमेश्वराचा असलेला संबंधाबद्दल ज्ञान आहे. आणि त्या संबंध म्हणजे भक्ती जी आहे ती वृद्धिंगत कशी करू शकतो त्याबद्दल हे ज्ञान आहे. पवित्रमिदम उत्तमम म्हणजे पवित्र आहे, सर्वात पवित्र आहे, सर्वोच्च आहे. आणि जर काही आपल्या मनामध्ये, आपल्या चेतनेमध्ये काही अपवित्रता असली तर ती चेतना आपली शुद्ध पण करते. आपलं स्वरूप जे आहे ते जागृत करते, आपलं हृदय शुद्ध करते आपलं. आणि उत्तमम म्हणजे ह्याच्यापेक्षा अतिशय चांगलं असं ज्ञान काही नाहीये. उत्तम ह्या शब्दाबद्दल आपण बोललेलो आहोत, तुम्हाला आठवत असेल. रज, सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत, नाही, त्यातला तम हा सर्वात खालचा. तर तमोगुणातनं बाहेर काढू शकेल म्हणजे उत्तम. आणि हे ते ज्ञान असं आहे ज्याला व्यक्तीला तमोगुणातनं, रजोगुणातनं आणि इवन सत्वगुणाच्याही वरती घेऊन जाईल असं हे ज्ञान आहे. प्रत्यक्षावगमम म्हणजे थेट आपल्याला साक्षात्कार होतो. भक्ती केल्याने आपलं प्रगती होत असताना आपल्याला दिसते, आपलं शुद्धीकरण होतं हृदयाचं, मनाचं, आत्म्याचं आणि आपल्या चेतनेचं. एक समाधान मिळतं आपल्याला. आणि म्हणून आपल्याला ते जाणवून येतं की भक्ती ही एक अंधश्रद्धा नाही आहे, ती एक म्हणजे काय, आध्यात्मिक साक्षात्कार मिळतो आपल्याला, अशी ही भक्ती आहे. आणि सुसुखम कर्तुम, आता आपण म्हटल्याप्रमाणे हे एक नैसर्गिक कृत्य आहे हे भक्ती, म्हणजे ज्याच्यातनं आपल्याला संपूर्ण असा आनंद मिळतो आपण. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की असं तुम्ही कधी कोणत्या इस्कॉनच्या व्यक्तीला असं तीव्र तपश्चर्या करताना वगैरे कधी बघितलं नसेल, कारण त्याची आवश्यकताही नाही आहे त्याची. पण तुम्ही बाकीच्या ठिकाणी बघितलं असेल, लोक एकदम तपश्चर्या वगैरे करत बसतात वगैरे. चांगलं आहे, तपश्चर्या करणं चांगलं आहे, तेवढं भौतिक गोष्टींच्या आपण बाहेर जाऊ शकतो म्हणून चांगलं आहे ते. फक्त गंमत काय आहे की तुम्ही जे कृष्णाने आपल्याला 8व्या अध्यायाच्या 28व्या श्लोकात सांगितलं ना, वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्य फलम प्रदिष्टम अत्येति तत्सर्वम इदम विदित्वा योगी परम स्थानम उपैति चाद्यम. म्हणजे योगी परम स्थानम उपैति चाद्यम म्हणजे एका भक्ती योग्याला ते सगळं काही मिळतं जे एका तपस्वीला मिळतं, एका योग्याला मिळतं. म्हणजे बाकीचे प्रकारचे योग असतात ते वेद वाचणाऱ्यांना मिळतं किंवा दान करणाऱ्यांना मिळतं. आणि एका भक्तियोग्याला ते सुद्धा मिळतं जे ह्या लोकांना मिळत नाही. त्यामुळे जर का मला फक्त हरे कृष्ण महामंत्राचं जप करून, कृष्णाचं कीर्तन करून, कृष्णाचं कीर्तन ऐकून, कृष्णाची ज्या लीला आहेत त्याबद्दल ऐकून, त्याचा प्रसाद घेऊन वगैरे ते सगळं काही जर मिळत असेल जे बाकीच्यांना मिळतं,
तर मग मी एवढी घोर तपश्चर्या कशाला करत बसू. म्हणून कृष्णानी आणि प्रल्हाद महाराजांनी आपल्याला सांगितलंय ना, सततम श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आणि आत्मनिवेदनम, ह्या नवविधा भक्तीबद्दल सांगितलंय. आणि नंतर अव्ययम. अव्ययम म्हणजे हे अविनाशी असं ज्ञान आहे. नंतर भौतिक गोष्ट कशी, कृष्णाने आपल्याला 8व्या अध्यायाच्या 17, 18 आणि 19व्या श्लोकात सांगितलेलं की भौतिक गोष्ट, कोणतीही गोष्ट असो, तिचा क्षय होतो. म्हणजेच काय, तर संपूर्ण भौतिक जगतच नष्ट केलं जातं. त्यामुळे भौतिक जगात असलेल्या कोणत्याही गोष्टी असो त्यांचा नाश होतोच होतो आणि ते कालानुसार ते क्षय होतं, त्यांचा लुप्त पावतात ते. परंतु भक्ती अशी आहे जी कधीच लुप्त पावत नाही. भक्ती शाश्वत आहे. तुम्ही जे पण प्रगती कराल भक्तीमध्ये, ती प्रगती आत्म्याबरोबर कायमची राहते ती. ठीक आहे. आतापर्यंत आपण काही बोललो, कोणाला काही प्रश्न आहे? नाही. प्रभूजी, आत्मनिवेदन म्हणजे काय, जस्ट एकदा? संपूर्ण समर्पण. अगदी ओके. शरीर, मन, वाक्य, आत्मा, चेतना वगैरे संपूर्णपणे त्याला समर्पण करणं. ओके. ओके. आता आपण राजविद्या आणि राजगुह्यम ह्या शब्दांचा अर्थ बघून घेऊया. तर राजविद्या आपण आधी बोलल्याप्रमाणे ज्ञानाचा राजा आहे. तर म्हणजे काय, तर भक्तियोग जे आहे ते जगातला जे पण काही ज्ञान आहे, जे पण शिक्षण आहे, त्यामध्ये भक्तियोग हा सर्वोच्च आहे. तर हे ज्ञान असं आहे, हे सर्वोच्च ज्ञान आहे. हे वेगळे वेगळे ऋषी वगैरे जे सगळे होते ना, ज्यांनी वेदांत सूत्र वगैरे लिहिलं, नंतर व्यासदेव वगैरे वगैरे, त्यांनी सुद्धा ही भक्तियोग जो आहे त्याला सर्वोच्च मानलेला आहे. आणि गंमत काय आहे की बाकीची का सर्वोत्तम नाही आहेत, तर जे कर्मकांड असतं ते कसं असतं, ते टेम्पररी आहे. कृष्णाने सांगितलं आहे आपल्याला ना, 7व्या अध्यायाच्या 20व्यापासून 23व्या श्लोकापर्यंत सांगितलेलं आहे की जे पण आपल्याला कर्मकांडाद्वारे मिळतं ते टेम्पररी असतं. आपल्याला आज गरज निर्माण झाली, आपण एका विशिष्ट देवतेची पूजा केली आणि त्यांनी आपल्याला जे इच्छित आहे ते त्यांनी दिलं आपल्याला, ते आपण वापरलं, ते नष्ट झालं. तर हे कर्मकांड आहे. हे नंतर अशा गोष्टींना बिगिनिंग आहे आणि एंड आहे. कृष्ण त्याला अनादी अनंत असं म्हणत नाही त्याला. तर भक्तियोग हे असं आहे, तुम्हाला आठवत असेल 2व्या अध्यायाच्या 40व्या श्लोकामध्ये सुद्धा कृष्ण हेच बोलले, नेहाभिक्रम नाशो अस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. म्हणजे ह्या मार्गावरती चालताना तुम्ही जे पण ज्ञान आणि जी पण भक्ती अर्जित करता त्याचा कधीही नाश होत नाही. ओके. तर गंमत कशी आहे की ज्ञान जे असतं ना, ती ज्ञानाची जी गुणवत्ता असते ना, त्या ज्ञानामध्ये जी एक शक्ती असते, त्या शक्तीमध्ये जी गुणवत्ता असते ना, ती ज्ञानाची गुणवत्ता ठरवते. म्हणजे काय असतं की सॉरी मी उलटं बोललो, ज्ञानाची मध्ये जी गुणवत्ता असते ना, ती गुणवत्ता त्याच्यामध्ये असलेली शक्तीची गुणवत्ता ठरवते. त्यामुळे कृष्णाचं जे ज्ञान आहे ना, त्याच्यामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती इतकी स्ट्रॉंग आहे, त्याच्यावरूनच आपल्याला कळू शकतं की हे ज्ञान किती स्ट्रॉंग आहे म्हणून. ओके. त्यामुळे आत्म्याला कृष्णाबद्दलचा विसर जो पडलेला असतो, त्यामुळे तो कृष्णाच्या लांब लांब जात असतो आणि त्याला ज्या पण स्टेजला असतो त्या स्टेजपासून कृष्णापर्यंत परत घेऊन येण्याचं काम हे ज्ञान करतंय. त्यामुळे आपल्याला कळू शकतं की हे कृष्णाचं ज्ञान किती सर्वोत्तम आहे ते. आणि म्हणून त्याला कृष्ण ज्ञानाचा राजा म्हणतो. कारण म्हणजे काय की तुमच्या कोणत्याही भौतिक गरजांचा, म्हणजे तुम्ही कोणत्याही स्टेटमध्ये असाल, तुम्ही अक्षरशः अधोगतीच्या सर्वात खालच्या पायरीवरती जरी असलात तरी सुद्धा या ज्ञानामध्ये कॅपॅबिलिटी आहे की तो तुम्हाला सर्वोच्च पायरीवरती नेऊ शकतो. आता नंतर दुसरं म्हणजे राजगुह्यम. तर राजगुह्यम म्हणजे
जेवढं पण ज्ञान आहे या जगामध्ये त्या सगळ्या ज्ञानांमध्ये सर्वात गोपनीय असं हे ज्ञान आहे. म्हणजे रहस्यांचा राजा आहे तो. ओके. तर कृष्णाने काय केलंय, आतापर्यंत आपल्याला एका लेवलचं ज्ञान देत होता तो. त्या ज्ञानाद्वारे आपल्याला काय कळत होतं की शरीर आणि आत्मा ह्यातला फरक कळला आपल्याला. दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी ते शिकवलं. नंतर त्यांनी हेही सांगितलं ना, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः. आत्मा हा काय आहे? शाश्वत आहे, शरीर तात्पुरतं आहे. ओके. हे ज्ञान त्यांनी दिलं आपल्याला. तर आता हे ज्ञान गोपनीय नाही असं नाही, हे पण ज्ञान गोपनीय आहे. पण आज जर का तुम्ही असं सर्वे केला ना मार्केटमध्ये, सोसायटीमध्ये, तर तुम्हाला भरपूर लोक सांगतील की हो हो, हा देह सोडून जायचा आहे एक दिवस आपल्याला. आत्मा वेगळा आहे आणि शरीर वेगळं आहे. पण मग देह सोडून गेल्यानंतर मग पुढे काय करायचं त्याबद्दल जास्ती लोक सांगू नाही शकणार. त्यावरनंच आपल्याला कळून येतं की आत्मा आणि शरीर वेगळं आहे हे ज्ञान बऱ्याच लोकांना आहे. पण त्याच्या पुढचं जे ज्ञान आहे ते त्यांना जास्ती माहिती नाही आहे. त्यामुळे आपल्याला कळून येतं की अजून वरच्या लेवलचं ज्ञान आहे जे जास्त गोपनीय आहे आणि जे सगळ्या लोकांना माहिती नाही आहे. पण बऱ्याच लोकांना असंही वाटतं की मुक्ती मिळाली पाहिजे आणि मुक्ती मिळणं म्हणजे शून्यामध्ये विलीन होणं असं वाटतं त्यांना. पण ते पण कृष्ण रिजेक्ट करतोय तो. कारण तो बोलतोय की आत्मा हा शाश्वत तर आहेच आहे. म्हणजे आत्म्याला अंत कधी नाही आहे आणि सुरुवात पण कधीच नव्हती. आत्मा नेहमीच होता आणि नेहमीच असणार आहे. आणि आत्मा सक्रिय पण आहे. कृष्णाने आपल्याला तिसऱ्या अध्यायात हेही शिकवलंय की एक क्षण असा जात नाही की जेव्हा आत्मा सक्रिय नसतो, आत्मा कार्य करत नाही. तर मग असं कसं होऊ शकतं की शून्यामध्ये विलीन होतो आत्मा, म्हणजे त्याचं अस्तित्व नष्ट होतं. म्हणजे पहिलं जे प्रिन्सिपल आहे की आत्म्याला बिगिनिंग नाही आणि एंड नाही, हे खोटं ठरतं. आणि दुसरं म्हणजे आत्मा कधीच असा वेळ जात नाही की आत्मा कार्य करत नाही, म्हणजे ते पण खोटं ठरतं. कारण आत्मा जर विलीन झालाय तर आत्मा निष्क्रिय झालेला आहे. तर हे हा जो कॉन्सेप्ट आहे हा चुकीचा कॉन्सेप्ट आहे आणि कृष्ण भगवद्गीतेमध्ये आपल्याला हे शिकवतो. तर म्हणजेच काय झालं की आत्मा शाश्वत तर आहे, सक्रिय पण आहे. मग आत्मा जो सक्रिय राहील असं तो काय कार्य करतो, तर ते अजून मग पुढचं ज्ञान झालं मग. आणि आपल्याला चैतन्य चरितामृतमध्ये सुद्धा सांगितले महाप्रभूंनी, जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास म्हणून. ओके. तर तसं हळूहळू गोपनीय जे ज्ञान असतं त्याची प्रगती होत राहते, टप्प्याटप्प्याने प्रगती होते त्याची. तर आपण जर का गोपनीय ज्ञानांच्या 3 पायऱ्या जर बघितल्या, तर पहिला म्हणजे सर्वात लोअर लेवलचं जे आहे ते पहिल्या लेवलचं गोपनीय ज्ञान म्हणजे की आत्मा हा आणि शरीर हे वेगळं वेगळं आहे, शरीरापेक्षा आत्मा वेगळा आहे. ते गोपनीय ज्ञान झालं. त्यापेक्षा अधिक गोपनीय कोणतं आहे की योग, कर्मयोग असो किंवा ज्ञानयोग असो किंवा अष्टांग योग असो किंवा बाकीचे काही जे काही प्रकार असो, ते त्या ज्ञानाद्वारे, त्या योगाद्वारे आपल्याला मुक्ती प्राप्त होऊ शकते. हे ज्ञान हे अधिक गोपनीय झालं. हे बऱ्याच लोकांना आज माहिती नाही आहे. आणि त्यापेक्षाही सर्वात असं गोपनीय जे ज्ञान आहे ते भगवंतांच्या स्वतःच्या बद्दल, कृष्णाबद्दल जे ज्ञान आहे आणि त्यांची प्रेमयुक्त सेवा भक्ती करणं, हे राजगुह्यम आहे. त्यामुळे तुम्ही बघाल, तुम्ही आतापर्यंत आपण छोटासा एक प्रश्न सगळ्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आता भगवद्गीता आपण शिकायला चालू केली त्याच्या आधी तुम्हाला भगवद्गीतामध्ये काय आहे, कृष्णाने काय शिकवले भगवद्गीतेमध्ये, ह्याबद्दल तुमची काय कल्पना होती? कोण सांगू शकेल? हरे कृष्णा प्रभू. हा. प्रभू, अगोदर असा समज होता की हे युद्ध आहे आणि ते आता भक्ती योगाकडे वळण घेईल असं काही ज्ञान नव्हतं. म्हणजे ही स्ट्रॅटेजी आहे आणि फक्त एक इन्स्ट्रक्शन्स आहेत श्रीकृष्णाने दिलेत आणि अर्जुन फक्त फॉलो करतोय.
पण ते असं डीप असं काय ज्ञान नव्हतं त्याच्यात. बरोबर म्हणजे बरोबर. कसं टॅकल करायचं. आणि एक असं होतं की काही जर प्रॉब्लेम आला तर असं म्हणतात तर तुम्ही भगवद्गीता वाचा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. हम्म, तर त्या हेतूने मी चालू केलं चला बाबा आपण वाचून बघू. म्हणजे असं काय माहित नव्हतं की हे काय वळण घेईल भक्ती योग ज्ञानयोग असं काय. हम्म, सगळे प्रॉब्लेम भगवद्गीता वाचल्याने सुटतात एवढं फक्त माहित होतं. हम्म. तो विचार करून चालू केला पण नंतर नंतर मग तो दृष्टिकोन होता तो चेंज झाला ऍक्च्युली. असं बर नाहीये की प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आहे. हम्म, त्याचं काहीतरी वेगळंच वळण घेतलं ते. बर. असं माझं आहे. ठीक आहे. थँक्यू प्रभू. सीमा माताजी किंवा अभिनीर प्रभू, मुकुंद दामोदर प्रभू, आता बहुतेक ते बिझी असतील. नाही मला पण तेच प्रभूजी महाभारतात जे दाखवलं होतं ना म्हणजे तेवढंच म्हणजे मला वाटलं आतापर्यंत म्हणजे हे जे सगळं आपण शिकतोय हे म्हणजे हे आत्ताच शिकतोय आपण बेसिकली म्हणजे मी आपण म्हणण्यापेक्षा तर मला तर हे काहीच ज्ञान नव्हतं आणि जे होतं ते अर्धवट महाभारत सिरियल बघून जे होतं ते प्रभूजी. बरोबर. पण आय एम सेइंग मिनिंग भगवद्गीतामध्ये काय ज्ञान आहे ह्याच्याबद्दल काय कल्पना होती, म्हणजे काय अंदाज होता आपल्याला? भगवान आणि अर्जुनाचं संवाद आहे मग ते युद्ध आहे आणि मग ते कसं युद्धभूमीवर तसंच ते तेवढंच अंडरस्टँडिंग होतं प्रभूजी खरं हा सांगते म्हणजे. हा. बर. हा, सुजाता माताजी बोला. हरे कृष्ण प्रभूजी धन्यवाद. हरे प्रभूजी कृष्ण. आवाज येतोय माझा? हो हो. प्रभूजी भगवद्गीतेमध्ये आता जसं आपण शिकतो की कृष्ण इज द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड हे पहिला माहित नव्हतं प्रभूजी आणि आता जसं भगवद्गीता वाचतोय तसं आपल्याला ते नॉलेज मिळत जाते. हम्म. प्रभुपदांमुळे आपल्याला ते नॉलेज मिळालं आहे प्रभूजी. बर 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 आणि तुमच्यामुळे सुद्धा प्रभूजी नॉलेज मिळालं आहे. बर. ठीक आहे. हा, अभिनीर प्रभू बोलताय. मला पण बोलायचं. हा, बोला. ऍक्च्युली माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू तर पूर्वी आपण जसे महाराष्ट्रीयन आहोत आपल्याला फक्त गणपती बाप्पा मोरया हेच फक्त माहिती होतं. म्हणजे आपलं जे काही आहे म्हणजे आपलं तिकडचं जे काही सोहळा वगैरे आपण करतो बरोबर किंवा एवढं म्हणजे भगवंत कोण आहेत, भगवंत काय आहेत, हे सगळं काही इस्कॉन जॉईन केल्यानंतर पूर्णतः आणि भगवद्गीतेमध्ये वाचल्यानंतर पूर्णतः समजण्याचा म्हणजे प्रयत्न होतोय. म्हणजे कळतंय ते. म्हणजे माझ्या म्हणजे विचार बरोबर सरणीनुसार असं मला वाटतं प्रभूजी. बरोबर बरोबर बरोबर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ठीक आहे. तर आता गंमत मला म्हणजे काय होतं की आपण जनरली आपण जर का लोकांशी बोललो ना की त्यांच्या दृष्टीने भगवद्गीतेमध्ये काय ज्ञान आहे जर का त्यांना आपण विचारलं तर बरेच लोक बोलतात जास्तीत जास्त की कर्म करा, फळाची चिंता करू नका, असं कृष्णाने सांगितलेलं आहे. ओके. पण गंमत अशी आहे की हा जो श्लोक आहे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हा दुसऱ्या अध्यायाच्या 47वा श्लोक आहे. आणि त्याच्या आधी पहिल्या अध्यायामध्ये कृष्णाने 46 श्लोक बोललेले आहेत. म्हणजे टोटल 93 श्लोक झाले. पण भगवद्गीता 700 श्लोकांची आहे. तर पुढच्या 607 श्लोकांमध्ये कृष्ण काय बोललेला आहे, भगवद्गीतेमध्ये काय आहे, हे कोणी जाणून घ्यायचा प्रयत्न नाही करत. म्हणून आपल्याला हे कळत नाहीये की कर्माबद्दल कृष्णाने बोलणं 5व्या अध्यायामध्ये स्टॉप केलं. जास्ती त्याबद्दल नंतर कधी बोलला नाही येतो. मग 6व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत कृष्ण काय बोललाय त्याचं बद्दल जाणून घ्यायचा कोणी प्रयत्न नाही करत. म्हणून त्यांना हे कळत नाहीये की जो भक्तियोग आहे 7व्यापासून 12व्या अध्यायामध्ये जो बोललाय त्याचा काय मेसेज आहे, काय सांगायचा प्रयत्न केलाय कृष्णाने. तर ते जेव्हा आपल्याला कळतं, ती जेव्हा आपल्याला मध्ये जिज्ञासा निर्माण होते, तेव्हाच मग आपण पुढचं त्याच्यात नॉलेज काय आहे फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो. आणि ह्याच्याच बेसिसवरती ना आता तुम्हाला मी गुह्यम ह्या शब्दाचा अर्थ सांगतो. आता आपण ह्याबद्दल आपण बोलू तरी सुद्धा मी आता विषय निघतोय म्हणून सांगतोय मी की ह्याला आपण गुह्य असं का म्हणतो. जे सगळ्यांना मोकळेपणाने दिलेलं आहे तर मग ते गुह्यम कसं झालं. ठीक आहे. तर गंमत अशी आहे की समजा आपण ह्याच्याबद्दल मी एकदा एक एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला आठवत असेल की लेट्स से एका
कंट्रीच्या गव्हर्नमेंटबद्दल काही कॉन्फिडेन्शियल अशी इन्फॉर्मेशन असेल, ओके, आणि तो कागद किंवा ते पुस्तक किंवा ती फाईल तुमच्या हातात लागली, तर तुम्ही काय बोलाल, बाप रे, ही तर कॉन्फिडेन्शियल आहे, आणली आता ह्याच्यामध्ये काय आहे वगैरे, आणि तुम्ही बघायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला कळेल की ते अशा लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे जे लँग्वेज तुम्हाला माहितीच नाही आहे, त्याचा अर्थ माहिती नाही आहे तुम्हाला. तर मग समोर तुमच्या असून सुद्धा ते ज्ञान काहीही तुमच्या कामाचं नाही आहे, कारण त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते समजूच तुम्हाला शकणार नाही. एखादी अशी चायनीज लँग्वेज किंवा कोरियन लँग्वेज असं जर असेल आणि त्याच्यामध्ये जे तर पूर्ण तो मजकूर लिहिलेला असेल, तुम्ही वाचूच शकणार नाही, तुम्हाला समजणारच नाही, तर त्या ज्ञानाचा उपयोगच काय तुम्हाला. ठीक आहे, मग ते तुमच्याकरता ते गुह्य, तुमच्याकरता ते कॉन्फिडेन्शियल नॉलेज असंच राहणार ते. तर तोच इकडे सुद्धा गोष्ट ॲप्लिकेबल आहे. इतक्या लाखो करोडो भगवद्गीतेच्या कॉपीज वितरित झालेल्या आहेत, तरी सुद्धा लोकांपर्यंत ते संपूर्णपणे पोचत नाही आहे. ह्याचा अर्थ काय की लोकांमध्ये कॅपॅबिलिटी नाही आहे ते ज्ञान आपण आतमध्ये घ्यावं अशी, किंवा कृष्णाची कृपा नाही आहे, गुरुची कृपा नाही आहे की ते ज्ञान आपल्याला समजावं म्हणून. आणि ह्या दोन्ही गोष्टी नसल्यानं तर ते ज्ञान आपल्या आतमध्ये हृदयापर्यंत जातच नाही ते, आणि जर ते तिकडे गेलं नाही तर ते अप्लाय होणं सुद्धा शक्य नाही आहे. आणि हे ज्ञान आपल्या आतमध्ये जावं ह्याच्याकरता तर्क किंवा भौतिक विद्वत्ता वगैरे ह्या गोष्टीने कधीच समजू शकत नाही हे ज्ञान आपण फक्त निष्कपट मन, संपूर्ण श्रद्धा, नम्रता आणि भक्ती हे असलं तरच आपल्याला ते ज्ञान मिळू शकतं. त्यामुळे व्यापकपणा डिसाईड नाही करत की ते ज्ञान कॉन्फिडेन्शियल आहे का नाही आहे, तर ते भौतिकदृष्ट्या ते किती समजतंय व्यक्तींना आणि तुम्ही किती मत्सरी आहात, किती भक्त आहात, त्याच्यापासून तुम्हाला ते त्या बेसिसवरती तुम्हाला किती समजायला पाहिजे आणि किती समजायला नाही पाहिजे ते ठरलं जातं. जे व्यक्ती स्वार्थी असतात, जे म्हणजे फक्त कर्मकांडाच्या दृष्टीने कृष्णाकडे येतात नमस्कार करायला, अशा लोकांना हे ज्ञान खूप कमी मिळतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा मी तर मोठा इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, सायंटिस्ट आहे, मॅथमॅटिशियन आहे वगैरे वगैरे, किंवा मला सोसायटीमध्ये इतका पैसा आहे, इतकं स्टेटस आहे माझं वगैरे, इतकं नाव आहे चांगलं, तर मी ह्या भगवद्गीतावरती कमेंट करू शकतो, ह्या भगवद्गीता मला समजू शकते. ते तसं नाही आहे. तुमचं भौतिक ज्ञान कितीही स्ट्रॉंग असलं तरीसुद्धा तुम्हाला भगवद्गीता समजेल ह्याची काहीही गॅरंटी नसते. आणि तुम्ही कितीही भौतिकदृष्ट्या अडाणी असलात तरीसुद्धा तुम्हाला भगवद्गीता अतिशय चांगली समजू शकते तुम्हाला. ह्या दोघांचं डायरेक्ट रिलेशनशिप नाही आहे. आणि अजून एक कसं आहे की आपण एक एक्झाम्पल घेऊ याच्याकरता, की इलेक्ट्रिसिटी असते ना, त्याचा कसं आहे की योग्य वापर झाला तर तो सगळ्यांकरता फायदेशीर असतो. पण समजा एक लाईव्ह वायर असली आणि ती लाईव्ह वायर नको तिकडे ठिकाणी टच झाली तर तो विध्वंसक होऊ शकतो. जसं न्यूक्लिअर एनर्जी, त्याचा प्रॉपर चांगला वापर पण होऊ शकतो आणि वाईट वापर पण होऊ शकतो. त्याचप्रमाणे कृष्णाचं ज्ञान आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली आहे आणि त्याच्याबद्दल ती ज्ञान जेव्हा आपण अर्जित करतो त्यावेळी आपली जबाबदारी पण वाढते की ती व्यवस्थितपणे इतरांना देता यावी, व्यवस्थितपणे आपल्या जीवनात अप्लाय करता यावी. कारण ते नाही केलं तसं तर त्यांनी सुद्धा आपल्या भक्तीचा थोडा इम्पॅक्ट होऊ शकतो आणि इतर लोकांमध्ये सुद्धा इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि म्हणून ह्या ज्ञानाला सगळ्यांपर्यंत ते पोहोचत नाही, म्हणून त्याला सर्वात गोपनीय असं म्हटलेलं आहे त्याला. ठीक आहे, तर पवित्रम ह्या शब्दाचा अर्थ बघून घेऊया आपण. तर पवित्रम म्हणजे काय, जे शुद्ध करतं, आणि उत्तम म्हणजे सर्वोच्च. म्हणजे नुसतं नॉर्मल शुद्धीकरण नाही आहे, तर सर्वोत्तम शुद्धीकरण करतं हे असं ज्ञान आहे हे.
आणि ते कृष्णाबद्दल ज्ञान आहे, कृष्णाच्या भक्तीबद्दल ज्ञान आहे, म्हणून ते सर्वोच्च ज्ञान आहे आणि सर्वोच्च पवित्रता पण आहे त्याच्यामध्ये. हे असं ज्ञान आहे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही आहे. आणि आपल्यामध्ये जे दोष आहेत त्या दोषांची मुळे जी अपवित्रता असते त्या अपवित्रतेला स्वच्छ करण्याची ताकद पण त्याच्यामध्ये आहे. म्हणून ते नुसतं ज्ञानच पवित्र आहे असं नाहीये, तर ते ज्ञान इतरांना पवित्र पण बनवू शकतं ते. त्यामुळे ह्या शब्दाचा आपण दोन्ही अँगलनी अर्थ बघू शकतो. आणि मग कोणकोणत्या प्रकारची अपवित्रता असते आपल्यामध्ये, तर काही लोक पापी असतात, त्यांच्याकडे पाप करण्याची प्रवृत्ती असते, तर ती एक अपवित्रता असते त्यांच्यामध्ये. आणि आपण बघून घेऊ थोडंसं टेक्निकल फिलॉसॉफिकल आज बघून घेऊया की कोणत्या प्रकारची लेवलची पापं असतात म्हणून. आणि दुसरं म्हणजे जे म्हणजे एक भौतिक अपवित्रता असते, म्हणजे आपल्याला शरीराप्रती आपल्याला इतकी आकर्षण असतं की आपल्याला भौतिक आसक्ती भरपूर असते. म्हणजे भलेही आपण पाप कर्म करणार नाही, पण कर्मकांड करत राहू आपण, आणि आपल्याला शरीराच्या आनंदाकरता आपल्याला काही गोष्टी हव्या असतात, तर ही सुद्धा एका प्रकारची अपवित्रता आहे. अब तुम्हाला आठवते पहिल्या श्लोकामध्ये 9व्या अध्यायाच्या कृष्णाने मोक्षसे शुभात असं शब्द काढलेला, ज्ञानम विज्ञान सहितम यज ज्ञात्वा मोक्षसे शुभात. तर मोक्षसे शुभात म्हणजे काय, तर जी अशुभ गोष्ट आहे आणि त्या अशुभ गोष्टीमध्ये हे पण येतं. बऱ्याच लोकांना पाप तर अपवित्रता आहेच हे माहिती असतं, पण पुण्य सुद्धा एका प्रकारची अपवित्रता आहे हे माहिती नसतं बऱ्याच लोकांना. तर कृष्ण बोलते की दोन्ही गोष्टी अशुभ आहेत, पाप करण्याची प्रवृत्ती पण आणि पुण्य करण्याची प्रवृत्ती. ह्याच अध्यायाच्या 28व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो, शुभाशुभ फलैरेवम मोक्षसे कर्मबंधनैः. म्हणजे कर्माच्या बंधनात अडकवतं हे शुभ आणि अशुभ गोष्ट. शुभ गोष्ट म्हणजे पुण्य करण्याची प्रवृत्ती आणि अशुभ गोष्ट म्हणजे पाप करण्याची प्रवृत्ती. तर हे जे कृष्णाने जो 27व्या श्लोकामध्ये एक मंत्र सांगितलेला आहे, 26 आणि 27व्या श्लोकामध्ये एक डीप अशी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. ती इन्स्ट्रक्शन जर फॉलो केली तर आपण ह्या कर्मबंधनाच्या बाहेर निघून जाऊ शकतो. तिकडे कृष्ण पाप आणि पुण्याला कर्मबंधन म्हणून संबोधतोय, तर ती एका प्रकारची अपवित्रता आहे. तर ती अपवित्रता सुद्धा त्यापासनं इथे आपल्याला शुद्धीकरण होतंय आपलं, म्हणून ह्या ज्ञानाला पवित्रम असं म्हणतोय कृष्ण. तर ही म्हणजे पुण्य करणं जे आहे ती अपवित्रता इतकी खराब नाहीये जितकी पाप करण्याची प्रवृत्ती जी खराब आहे. ते चांगलं आहे पाप करण्यापेक्षा, त्याचा सुद्धा आपल्याला भक्तीच्या मार्गावरती कृष्णाकडे येण्यासाठी आपल्याला फायदा होतो, पण ते 100% चांगलं नाही आहे. त्यामुळे ॲट अ सर्टन स्टेज ते आपल्याला सोडून द्यायला पाहिजे ते. आणि कृष्ण म्हणून इकडे ना 28व्या श्लोकामध्ये 7व्या अध्यायाच्या आपल्याला बोलतो, येशां त्वंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रताः. येशां त्वंतगतम पापम म्हणजे जे पाप करण्याची जी वृत्ती आहे आणि त्या वृत्तीमुळे आपल्याला जी कर्मफळं मिळतात, ती जी प्रतिक्रिया आहे, त्या प्रतिक्रिया ज्यांच्या संपुष्टात आलेल्या आहेत आणि ज्यांनी पुण्यकर्म केलेलं आहे, असे लोक जेव्हा भौतिक द्वैत असतं ना, द्वंद्व आणि मोह, ओके, ह्याच्यातनं जे मुक्त होतात ती लोक कृष्णाची भक्ती करायला चालू करतात. म्हणजेच काय, तर पाप करणं स्टॉप केलं तर केलंच पाहिजे नक्की, ओके, आणि पुण्यकर्म कमीत कमी आपल्याला कृष्णाच्या मार्गावरती आणून ठेवते. त्यामुळे पुण्यकर्म वाईट आहे संपूर्ण असं नाही आहे, पण ते एवढं पण चांगलं नाही आहे की त्याला भक्तीबरोबर कम्पेअर करू शकू. त्यामुळे कृष्णापर्यंत येण्याकरता पुण्यकर्माचा वापर होतोय तर ते चांगलं आहे. पण एकदा भक्ती चालू केली की मग नंतर हळूहळू पुण्यकर्म आपल्याला
कमी कमी केलं पाहिजे आणि भक्ती वाढवली पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर जशी जशी भक्ती शुद्ध होत राहते आपली, तशी तशी आपली चेतना पण शुद्ध होते. त्यामुळे आपण जास्तीत जास्त निष्कपटपणे आपली कार्य करण्याचा प्रयत्न करतो, जास्तीत जास्त निष्कपटपणे आपण आपली भक्ती करण्याचा प्रयत्न करतो आपण. आणि त्याप्रमाणे जसं आपण जेवढं करू त्याप्रमाणे आपलं शुद्धीकरण होत राहतं. 4थ्या अध्यायामध्ये माझ्या मते 11व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जो ज्या प्रकारे माझी भक्ती करतो, ज्या प्रकारे माझ्याकडे येतो, त्या प्रकारे मी त्याला रिवॉर्ड करतो मी त्याला. तर जर आपण कृष्णाकडे फक्त भौतिक गोष्टी मागायला गेलो तर कृष्ण आपल्याला फक्त भौतिक गोष्टीच देईल. जर आपण कृष्णाची भक्ती केली आणि त्याच्याकडे निष्कपटपणे जायचा प्रयत्न केला तर तो आपल्याला जास्ती भक्ती देतो आणि आपलं जास्ती शुद्धीकरण करतो तो आपल्याला. त्यामुळे भक्तीची सुरुवात होणं आवश्यक आहे. म्हणजेच काय की आत्ता मी कोणत्या स्टेजला आहे त्याचा एवढा फरक नाही पडला पाहिजे. मी कमीत कमी भक्ती चालू केली आहे हे मोठी गोष्ट आहे. बरोबर ना. आपण जेव्हा लहान होतो, ओके, आपण नेहमी पाळण्यात असायचो, त्यावेळी हळूहळू आपण कुशीवरती उलटायचा प्रयत्न केलो, मग थोडा हातांवरती यायचा प्रयत्न केला, मग नंतर पडत का होईना पण पायावरती उभं राहायचा प्रयत्न केला, मग 1-1, 2-2 पावलं पुढे घेतली, मग आपण चालायला लागलो, मग आपण धावायला लागलो. पहिल्याच दिवशी आपण धावलो नाही आपण. तर भक्ती मार्गाचं पण तसंच आहे. इतक्या वर्षांचं, इतक्या जन्मांचं पाप आणि पुण्य ह्यांचं ओझं जे आपण वाहत आलेलो आहोत, ते ओझं एका दिवशी टाकून देणं शक्य नाही आहे. ते हळूहळू आपण कमी कमी करत जातो आणि हळूहळू आपण आपली भक्ती वाढवत जातो. त्यामुळे ही पवित्रता जी आहे ना, ही आपल्याला एक्सपिरियन्स पण करायला मिळते. आपल्याला जाणवतं की बाबा माझी हळूहळू माझी पवित्रता वाढत चाललेली आहे. भौतिक गोष्टींकडे आकर्षण कमी होत चाललंय आणि कृष्णाकडे आकर्षण वाढत चाललेलं आहे माझं. तर आता हे जे आहे ना, हे टेक्निकल गोष्ट आहे. मी हे एक्सप्लेन करतो, पण तुम्हाला जर नाही समजलं तर इट इज ओके. आपण त्याबद्दल परत कधी बोलू. तर आपले श्रील सनातन गोस्वामी आणि श्रील रूप गोस्वामी असे 2 षडगोस्वामींपैकी 2 असे संत होऊन गेले. अतिशय हाय लेवलचं नॉलेज होतं त्यांच्याकडे. म्हणजे त्यांची पुस्तकं वाचल्यावरती न जर का आपल्याला 5% जरी समजलं त्यातलं, तरी आपण आपल्याला स्वतःला फॉर्च्युनेट समजलं पाहिजे. तर त्यांनी भक्ती रसामृत सिंधू म्हणून एक पुस्तक लिहिलं. तर त्या नावामध्येच इतकं सुंदर नाव आहे. ते भक्ती जो आहे त्यातनं जो आपल्याला रस मिळतो तो अमृतापेक्षाही स्वीट आहे तो. आणि त्याला अमृत जरी आपण समजलं तरी तो नुसता एक ड्रॉप नाही आहे, तर तो संपूर्णपणे सिंधू म्हणजे सागरा एवढा आहे. एवढं भक्तीच्या रसामधनं आपल्याला आनंद मिळू शकतो. तर त्यांनी ह्या भक्ती रसामृत सिंधूमध्ये 4 स्टेजेस लिहिलेले आहेत. पाप कसं घडतं, ओके, आणि हेच पद्मपुराणामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. त्यांनी पद्मपुराणामधनंच घेतलेलं आहे ते. तर भगवान विष्णू जे आहेत ना, त्यांच्यामध्ये त्यांच्या भक्तीमध्ये जे लीन आहेत, विष्णू म्हणा, कृष्ण म्हणा, काही म्हणा, तर त्यांची ज्या प्रतिक्रिया असतात पापाच्या, त्या 4 स्टेजेसमध्ये आलेल्या आहेत. आपण बघून घेऊया. तर पहिलं म्हणजे प्रारब्ध. आता हा शब्द तुम्ही आधी ऐकला असेल, ओके. प्रारब्ध म्हणजे जे आपण ऑलरेडी एक्सपिरियन्स करतोय आपण, ओके. आणि ह्याच्यामध्ये नुसतं पापच नाही आहे, तर पुण्यसुद्धा तशा स्टेजमध्ये येतं, ओके. तर आता समजा एखादी व्यक्ती त्याला खूप फिनान्शियल डिफिकल्टीज आहेत, किंवा त्याची मेडिकल कंडिशन तेवढी चांगली नाही आहे, किंवा त्याचा जॉब गेलेला आहे, किंवा एखाद्याचं शिक्षण कमी आहे त्यामुळे त्याला जाम त्रास सहन करावा लागतोय, किंवा काही फिनान्शियल मॅटर्समध्ये प्रॉब्लेम चालू आहेत. तर आपण काय बोलतो, हे आपलं प्रारब्ध आहे म्हणून.
त्या प्रारब्धचा अर्थ काय आहे की आता हे चारही स्टेज समजून घेण्याकरता एक साधं उदाहरण घेऊया आपण. एक बीज असतं ना, तर बीज आपण काय करतो, जमिनीमध्ये पेरतो. तर ती जी बीज जे असतं ती पहिली स्टेज आहे. ओके. नंतर काय होतं, त्याच्यातनं एक रोपटं बाहेर येतं, नंतर एक म्हणजे मोठं झाड बनतं त्यातनं. ठीक आहे. नंतर ओके ओके मी अजून एक स्टेज सांगतो. त्याच्यामध्ये बीज काय होतं, नंतर आतमध्ये त्याचे मुळं निघायला लागतात त्यातनं. ओके. पण ते दिसत नाही, ती मुळं आपल्याला ती खाली असतात. त्यानंतर त्यातनं झाड निर्माण होतं. नंतर त्याला फळं फुलं यायला लागतात. तर ती जी झाड जी एक आहे ती तिसरी स्टेज झाली. आणि चौथी स्टेज म्हणजे त्यातनं जी फळं वगैरे फुलं वगैरे सगळे निघायला लागतात ते म्हणजे ती चौथी स्टेज झाली. तर आपल्या पापांचं सुद्धा ह्याच स्टेजमध्ये असतं. जेव्हा आपण पहिल्यांदा पाप करतो, पहिल्यांदा म्हणजे जेव्हा आपण पाप करतो त्यावेळी आपण ते बीज जे असतं ते पेरतो जमिनीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर काय आपल्याला कळत नसतं की कोणत्या पापामुळे आपल्याला काय भोगायला लागतंय म्हणून. पण ते जे बीज पेरलं गेलेलं आहे त्यातनं मग मुळं वगैरे निघायला चालू होतात. आणि नंतर मग हळूहळू त्यातनं झाड निर्माण होतं. आणि मग त्या झाडातनं फळं येतात. आणि ती फळं जेव्हा म्हणजे पूर्णपणे बनतात ती, त्यानंतर आपण जेव्हा फळ खातो ना, तर ते प्रारब्ध आपल्याकडे येण्यासारखं असतं ते. ठीक आहे. तर एखादं पापाची प्रतिक्रिया जी आहे ही ह्या 4 स्टेजेसमध्ये येते. पाप केलं, बीज पेरलं, त्या बीजातनं मुळं निर्माण झाली, ती सेकंड स्टेज झाली. आणि नंतर झाड निर्माण झालंय आणि फलोन्मुखम म्हणतात त्याला. आणि प्रारब्ध म्हणजे ही चौथी स्टेज, जेव्हा फळं आपल्या जीवनामध्ये यायला चालू होतात. ठीक आहे. तर ह्या स्टेजेसमधनं आपण गेलं ना की आपल्याला कळू शकतं की हे जे पवित्रम कृष्ण बोलतोय ना, तर ह्या 4ही स्टेजेसना ते ॲप्लिकेबल आहे. तुम्ही प्रारब्ध जे तुमचं आत्ता तुम्ही एक्सपिरियन्स करताय त्याच्यातनं सुद्धा तुम्ही मुक्तता मिळवू शकता. जे पूर्ण झाड निर्माण झालेलं आहे, ज्यात फक्त आता फळं यायची बाकी आहेत, त्याच्यातनं सुद्धा मुक्तता होऊ शकते. जे कूट ह्या स्टेजला आलेले आहेत, ज्यातनं मुळं निघालेली आहेत, त्यातनं सुद्धा मुक्तता मिळू शकते. आणि बीजम ह्या स्टेजमधनं सुद्धा आपल्याला मुक्तता मिळू शकते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आता आपण बोलू की बाबा हे बीज पेरलंय ते तर ठीक आहे, त्यातनं मुक्तता मिळाली, ठीक आहे. पण जी प्रवृत्ती माझ्यामध्ये आहे, ज्याच्यामुळे मी पाप केलं, त्या प्रवृत्तीचं काय होतं. तर हे जे ज्ञान आहे कृष्णाबद्दलचं आणि कृष्णाबद्दलची भक्ती जी आपण करतो त्याच्यामध्ये ती सुद्धा कॅपॅबिलिटी आहे की ज्या प्रवृत्तीमुळे आपण हे पाप केलं किंवा पुण्य सुद्धा केलं, त्या प्रवृत्तीचा सुद्धा नाश करण्याची कॅपॅबिलिटी ह्या ज्ञानामध्ये आहे. बऱ्याच वेळा ना प्रभुपाद जेव्हा लेक्चर द्यायचे त्यावेळी म्हणजे गंगेबद्दल जेव्हा बोलायची वेळ यायची त्यावेळी प्रभुपाद बोलायचे की लोकांना वाटतं की गंगेमध्ये न्हायल्यामुळे आपली पाप निघून जातात म्हणून. पण ते बोलतात की ते तसं नाही आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे गंगेमध्ये तुम्ही जन्मभर तुम्ही पाप केली किंवा आधीच्या जन्मी सुद्धा पाप केली असतील तर गंगेमध्ये एकदा न्हायल्याने कधी पापांचं निर्मूलन होत नाही. तर 3 वेळा, अगदी पहाटे, मध्यान्हाच्या वेळेला आणि तिरीसंध्येच्या वेळेला, तिन्ही वेळेला गंगेत दररोज न्हावं लागतं. आणि हे 1 दिवस 2 दिवस नाही तर वर्षानुवर्ष करावं लागतं. त्यानंतर गंगा माता आपली पाप घेऊन जाते ती. ठीक आहे. तर बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं. आणि प्रभुपाद काय बोलतात की हे जरी गंगे मातेने केलं सुद्धा तरी सुद्धा ती तुमचं फक्त पाप घेऊन जाते. तुमच्या पाप करण्याची प्रवृत्ती घेऊन जात नाहीये. तर ती पाप करण्याची प्रवृत्ती जी आहे, ज्याच्यामुळे तुम्ही पाप केलेलं आहे, ते प्रवृत्तीला नष्ट करण्याचं काम फक्त भक्ती करू शकते.
ते बाकी कोणी करू शकत नाही. आणि ते करू शकते म्हणून ह्या ज्ञानाला कृष्ण इथे पवित्रम असं म्हणतो. इथे प्रत्यक्षावगमम. आता प्रत्यक्ष म्हणजे आपण एक 4 प्रकारचे एक्सपिरियन्स असतात, शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण वगैरे वगैरे. तर त्यामधला हा प्रत्यक्ष आहे, की आपण डायरेक्टली एक्सपिरियन्स करू शकतो. आता एखाद्याने तुम्हाला एक शब्द सांगितला की बाबा अमुक एक असं गोष्ट आहे किंवा एक कॉन्सेप्ट शिकवला वगैरे, तर तो समजणं ठीक आहे, पण तो आपल्याला फक्त थेरेटिकल समजेल. डायरेक्टली जर एक्सपिरियन्स करायचं असेल तर काय करायचं, तर प्रत्यक्षावगमन. एखादी व्यक्ती जर बोलली की अरे मी डिझनीलँडला जाऊन आले US ला, मी ह्याच्या म्हणजे एवढे हे राईड केली, ती राईड केली, अशी होती तशी होती वगैरे वगैरे, तर तुम्हाला ती समजू शकते, तुम्हाला ती एक्सपिरियन्स नाही होऊ शकत. ती एक्सपिरियन्स जर करायची असेल तर तुम्हाला स्वतःला ती राईड घ्यायला पाहिजे. तर इथे बरेच लोक बोलतात ना, कृष्ण कुठे आहे, मला तर काय दिसत नाही. अरे कृष्ण दिसण्याकरता तुम्हाला कमीत कमी भक्तीच्या मार्गावरती चालायला चालू तर केलं पाहिजे ना, तर तुम्हाला डायरेक्टली एक्सपिरियन्स कृष्णाचा होऊ शकतो. जर का तुम्ही कृष्णाबद्दल मत्सर करताय, जर का तुम्हाला कृष्णावरती विश्वास नाही, जर का तुम्ही कधी शुद्ध नाम जपलेलं नाही, तुम्ही कधी भक्ती केलेली नाही, कृष्णाच्या लीलांवरती तुम्ही हसला असाल तुम्ही, तर तुम्हाला कृष्ण कसा दिसेल तुम्हाला? मग तुम्हाला तो डायरेक्ट एक्सपिरियन्स मिळणारच नाही तुम्हाला. आणि डायरेक्ट एक्सपिरियन्स मिळाला नाही तर तुम्हाला कृष्णावरती विश्वास पण बसणार नाही. म्हणजे हे असं एक त्रांगडं झालं ना, की तुमचा मत्सर आहे, तुमची भक्ती नाही, म्हणून कृष्णाबद्दल तुम्ही त्या मार्गावरती चालायचा प्रयत्न करत नाही. त्या मार्गावरती चालायचा प्रयत्न करत नाही म्हणून भक्ती वाढत नाही म्हणून कृष्णाबद्दल एक्सपिरियन्स येत नाही म्हणून तुमचा विश्वास बसत नाही, आणि हे चक्र चालूच राहणार. तर कृष्ण इथे बोलतोय की तर का तुम्ही ही भक्ती केली तर प्रत्यक्षावगमम, म्हणजे तुम्हाला असा छान अनुभव मिळतो, वैयक्तिक अनुभव मिळतो, तुम्हाला थेट असं जाणवतं की कृष्णाबद्दल आणि आत्म्या आणि कृष्णाच्या नात्याबद्दल आणि भक्तीबद्दल प्रेम तुम्हाला असं जे जाणवतं की तुम्हाला मग नंतर म्हणजे कृष्णापर्यंत यायला डिफिकल्टीज कमी होतात तुमचे. तर भक्ती जी आहे ना, ही एक म्हणजे मूर्तिमंत म्हणू शकतो आपण, त्याचा आपण डायरेक्टली एक्सपिरियन्स करू शकतो आणि आपल्यामध्ये ती एक परिवर्तन घडवते. तर जास्तीत जास्त चांगलं म्हणजे भक्ती एका शुद्ध भक्ताच्या संगतीमध्ये केलं पाहिजे. आपण संपूर्ण 8, 9, 10 तास आपण ऑफिसमध्ये कामं करतो, आपण तिकडे फक्त आपण ऑफिसच्या बिझनेसबद्दल, पैशाबद्दल बोलणं चाललेलं असतं. भक्तीचा लवलेश सुद्धा नसतो. 6-8 तास तर आपण झोपतो. दिवसातले 1-2 तास आपल्याला इकडे तिकडे मिळतो, त्यामध्ये सुद्धा घर वगैरे, घरातल्यांबद्दल बोलणं वगैरे असतात, आपली कामं वगैरे असतात. किती वेळ आपण कृष्णाकरता देतो आपण? आणि जर आपण कृष्णाकरता इतका वेळ दिला नाही तर आपली भक्तीसुद्धा त्याच प्रपोर्शनमध्ये वाढणार आहे. म्हणून प्रभुपादांनी प्रत्येकाला कमीत कमी 16 माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सांगितलेला आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचा जाप करता जर आपण केला आणि अपराध न करता, कारण नाम अपराध पण असतात, ते वेगळे 10 अपराध आहेत, ते आपण बोलू त्याबद्दल. ह्या अपराध न करता जर का आपण शुद्ध नामाचा जप केला तर आपल्यामध्ये हृदयाचं परिवर्तन पण खूप लवकर होतं आणि त्यातनं आपल्याला आनंद उपभोगायला मिळतो. आपण आनंद एक्सपिरियन्स करू शकतो आणि आपल्याला जी भौतिक अपवित्रता आपल्या हृदयामध्ये असते त्याचं शुद्धीकरण पण होतं त्याचं. त्या ह्याच्यामध्ये म्हणजे नुसता जपच केला पाहिजे असं नाहीये. कृष्णाबद्दल बोलणं, कृष्णाबद्दल ऐकणं, कृष्णाचा संदेश जो आहे म्हणजे भगवद्गीता जो आहे, श्रीमद भागवतम आहे, तो इतरांना सांगणं, भक्तीचा प्रसार करणं, ही इतरांना काय फायदा होईल ते नंतरची गोष्ट झाली, पण तुम्हाला काय फायदा होतोय हा तुम्ही आधी विचार करा. भगवद्गीता शिकवल्याने समोरच्याला भलेही थोडं ज्ञान मिळेल, पण त्याच्यापेक्षा जास्ती तुम्हाला ज्ञान स्वतःला मिळणार आहे. तुमच्या हृदयाचं शुद्धीकरण होणार आहे, तुमची भक्ती कृष्णाप्रती वाढणार आहे,
तुम्ही कृष्णापर्यंत जास्ती लवकर आणि जास्ती इझिली पोचू शकाल तुम्ही. त्यामुळे भगवद्गीता जेव्हा आपण शिकवायला जातो त्यावेळी मी इतरांना फायदा घडवून आणतोय ह्या भावनेने तुम्ही कधी शिकवायचा प्रयत्न नका करू. तुम्हाला फायदा होणार आहे, तुमची भक्ती वाढणार आहे म्हणून तुम्ही शिकवायचा प्रयत्न करा. आणि मग त्याच्याकरता तुम्ही तो एफर्ट्स पण घ्याल की बाबा मी अजून किती चांगल्या प्रकारे मी इतरांना शिकवू शकतो. हे तुम्ही स्वतः प्रयत्न कराल, तुम्ही इतरांना अजून चांगल्या प्रकारे शिकवाल आणि तुमची भक्ती अजून चांगली वाढेल आणि कृष्णाची कृपा होईल. मेन म्हणजे गुरुची कृपा आणि कृष्णाची कृपा होईल आपल्यावरती. आपले हे जे सिन्सिअर एफर्ट्स आहेत ना भगवद्गीतेचा प्रचार करण्याचे, हे कृष्ण बघतोय. बाकीची दुनिया बघो न बघो, तुम्हाला हे अगदी नाही समजलं तरी सुद्धा कमीत कमी मला एवढी गॅरंटी आहे की आपल्या ह्या प्रयत्नांना कृष्ण बघतोय आणि कृष्ण आपल्याला एक आशीर्वाद देतोय आपली भक्ती वाढवण्यामध्ये. त्याच्यामुळे माझी म्हणजे आपली सर्वांची जे पण प्रचार करतायत त्यांची आध्यात्मिक उन्नती होते. एक मनामध्ये एक शांती निर्माण होते, चिंता आपल्या कमी कमी होतात, वैराग्य निर्माण होतं, आध्यात्मिक आनंद मिळायला लागतो आपल्याला. आणि गंमत कशी आहे, प्रत्यक्षावगममध्ये अजून एक गोष्ट आहे की जेव्हा तुम्हाला हा एक्सपिरियन्स करायची इच्छा निर्माण होते, जेव्हा तुम्ही भक्ती चालू करता, त्याच्यामध्ये कृष्णाने कोणत्याही प्री कंडिशन्स टाकलेल्या नाही आहेत. ऑफकोर्स तुम्ही निष्कपट असलाच पाहिजेत, तुम्ही मत्सरी नसलाच पाहिजेत, ह्या कंडिशन्स तर आहेत. पण ह्या कंडिशन तुमच्या असल्या तरी ह्याचा अर्थ नाही की सगळी लोक कृष्णाची भक्ती करायला येतील म्हणून. तर कृष्ण बोलतोय की तुमची भौतिक कंडिशन कोणती असो, एखाद्याकडे भरपूर पैसा असो, एखाद्याकडे अजिबात पैसा नसेल, एखाद्याची शारीरिक स्थिती खूप सुदृढ असेल, एखाद्याची अजिबात नसेल, कोणत्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही असाल तरी सुद्धा तुम्ही भक्ती करू शकता तुम्ही. त्यामुळे तुमचं शिक्षण किती आहे, भौतिक शिक्षण किती आहे, तुमचा कोणत्या घरी जन्म झालेला आहे, तुमची सामाजिक स्थिती किती आहे, तुमची बौद्धिक पातळी काय आहे, ह्याच्यावरती भक्ती अवलंबून नाही. तुम्ही फक्त निष्कपटपणे शुद्ध हृदयाने कृष्णाचं नाम जप करणं, कृष्णाची महिमा ऐकणं, कृष्णाबद्दल बोलणं, कृष्णाबद्दल प्रसार करणं, प्रसाद देणं लोकांना, प्रसाद आपण ग्रहण करणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शुद्ध बनवू शकतात. आणि गंमत काय होते की बऱ्याच लोकांना असं वाटतं की मला हे जमत नाहीये म्हणून वगैरे, तर हरकत नाहीये. कमीत कमी एका दिवसापर्यंत तुम्ही हे करण्याचा मनात विचार पण आणला नव्हता, नंतर कमीत कमी तुमच्या मनात विचार आलाय, मग अगदी पूर्ण धावू नाही शकला तर तुम्ही निदान कमीत कमी 1 पाऊल तरी पुढे टाकताय तुम्ही. दुसऱ्या दिवशी 2 टाकाल, नंतर 10 दिवसांनी अजून 3रं पाऊल टाकाल, हळूहळू तुम्ही चालायला चालू कराल, हळूहळू तुम्ही धावायला चालू कराल. त्यामुळे आपल्याला काय कम्पेअर करायचं आहे की मी कालच्यापेक्षा आज जरा तरी भक्ती चांगली केली आहे की नाही, एवढं फक्त आपल्याला कम्पेअर करायचं. मी अगदी म्हणजे मी संत तुकारामान एवढा चांगला भक्त आज नसलो तरी हरकत नाही, पण कमीत कमी एवढं नक्की आहे की संत तुकारामांनी जो मार्ग अवलंबला त्या मार्गावरती मी चालायचा प्रयत्न करतोय. ते भरपूर हाय लेवलवरती गेलेले आहेत, पण मी कमीत कमी 1 टप्पा तरी पुढे यायचा प्रयत्न करतोय मी. आणि त्या बेसिसवरती आपण एक असा टप्पा करत करत पुढे आपण गेलो तर आपण आज ना उद्या तरी संत तुकारामांच्या चरणांपाशी पोहोचू शकू, आपण श्रील प्रभुपादांच्या चरणांपाशी पोहोचू शकू आपण. ठीक आहे, मग आपण पुढच्या आठवड्यात भेटू. मग आपण Hare Krishna